वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती 2024 मध्ये. त्यामध्ये इतिहासाशी संबंधित विचारला गेलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं अनालिसिस आपण करणार आहोत. यामध्ये काय ट्रिक्स, लॉजिक सगळ्या गोष्टी आणि लॉजिकल अप्रोच वगैरे आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. हा प्रश्न डिटेलपणे अनालिसिस आपल्याला करायचा आहे. तर प्रश्न विचारलाय, पुढील जोड्या लावा. यासाठी यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे इयर सुद्धा दिलेले आहेत. त्यांची स्थापना कधी झालेली आहे, म्हणजे काही संस्था आहेत आणि त्यांची स्थापना कधी झालेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये आहे प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज. आणि दुसरीकडे ऑप्शन काय काय दिलेले आहे? 1870, 1875, 1867 आणि 1873. चला तर मग प्रश्नाचं अनालिसिस करू. सुरुवातीला प्रार्थना समाजाबद्दल माहिती घेऊ. प्रार्थना समाज आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 मध्ये मुंबई येथे झाली आणि त्याची पहिली सभा जी आहे ते आत्माराम पांडुरंग तरखडकर होते, यांच्या घरी भरली होती. त्याचे सेक्रेटरी जे होते ते बाळ मंगेश वागडे हे होते आणि स्थापनेची प्रेरणा जी आहे ते केशवचंद्र सेन यांच्याकडून घेतली होती. याचा वारसा जो आहे तो भागवत धर्माकडून घेतला होता आणि याचे संस्थापक होते ते त्रयी होते, तरखडकर त्रयी आपण असं त्यांना म्हणतो. म्हणजे आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि भास्कर पांडुरंग तरखडकर हे 3 बंधू होते आणि यांनी त्याची स्थापना केली होती. या व्यतिरिक्त डॉक्टर राघव भांडारकर, न्यायमूर्ती रानडे हे सुद्धा स्थापनेमध्ये सहभागी होते. यांची एक पत्रिका होती, त्याला सुबोध पत्रिका, म्हणजे प्रार्थना समाजाचं मुखपत्र त्याला म्हटलं जाते. यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी याच्याबद्दल, ज्याप्रमाणे ब्राह्मो समाज आहे तो ख्रिस्ती जयंती साजरा करत असे, त्याप्रमाणे प्रार्थना समाज आहे तो तुकाराम बीज साजरे करत असे. प्रार्थना सभेमध्ये प्रामुख्याने नामदेव महाराज आहे, तुकाराम महाराज आहे यांचे अभंग म्हटले जात असत. प्रार्थना समाजाची तत्वे जर आपण बघितली तर परमेश्वर एकच आहे व तो सर्व विश्वाचा निर्माता आहे. त्यांनी मूर्ती पूजेला विरोध केला होता, कर्मकांड त्यांनी अमान्य केले होते. परमेश्वराने कोणतेही ग्रंथ लिहिलेले नाहीत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. परमेश्वर अवतार घेत नाही, सत्य, सदाचार, भक्ती परमेश्वराचे उपासनेचे मार्ग आहेत, असे काही प्रार्थना समाजाचे तत्वे आपल्याला पाहायला मिळतात. आता ही झाली माहिती प्रार्थना समाजाबद्दल. त्याच्यानंतर आपण बघतो की सत्यशोधक समाज आहे. सत्यशोधक समाजाबद्दल आपण पूर्ण डिटेल लेक्चर घेतलेलं आहे, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही पाहू शकता. थोडक्यात माहिती पाहू सत्यशोधक समाजाबद्दल. सत्यशोधक समाज आहे त्याची स्थापना 24 सप्टेंबर 1873 पुणे या ठिकाणी झाली. 60 लोकांच्या उपस्थितीमध्ये ती स्थापन झाली होती. या समाजाचं काही मूळ उद्दिष्ट सुद्धा होतं, बहुजन समाजासाठी धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून त्यांना मुक्त करणे, म्हणजे ब्राह्मणी वृत्तीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. सत्यशोधक समाज हा मानवता, बुद्धी, प्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य या प्रमुख तत्वांवर आधारित होता. जे कार्यवाहक होते त्यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. नारायणराव कडलक हे त्याचे कार्यवाहक होते. त्याच्यानंतर याची काय तत्वे होती? ईश्वर एकच असून तो निर्गुण आहे, म्हणजे निराकार आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही, असं सत्यशोधक समाजाचं मत होतं. त्याच्यानंतर सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरं आहे. परमेश्वराच्या प्राप्ती प्रार्थनेसाठी पुरोहिताची गरज नसते. मानवाला जातीमुळे नव्हे तर गुणामुळे श्रेष्ठत्व येते, अशी काही तत्वे होती ती सत्यशोधक समाजाची आपल्याला पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेले आहेत. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर जे होते त्यांनी 1877 मध्ये दीनबंधू हे साप्ताहिक काढलं होतं, म्हणून याला सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ओळखतात. या व्यतिरिक्त तानुबाई बिर्जे ज्या होत्या त्याच्या संस्थापक होत्या. यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे की दीनबंधू हे जे वृत्तपत्र काढले होतं कृष्णराव भालेकर यांनी, त्याच्या ज्या संपादक होत्या, संपादक कोण होत्या? तानुबाई बिर्जे ज्या होत्या त्या त्याच्या संपादक होत्या. महाराष्ट्रातील पहिल्या दलित स्त्री संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. 1874 मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली होती. यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. निसर्गाला निर्मिक हा शब्द त्यांनी दिला होता. यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला जो विवाह होता सीताराम अल्हाट आणि राधाबाई निमकर यांचा झाला होता. सत्यशोधक समाजाचा पोशाख जो होता एक घुंगडी आणि पागोटे, धोतर आणि हातात डब अशा प्रकारचा पोशाख होता. याचे जे पहिले अध्यक्ष होते ते पहिले अध्यक्ष कोण होते यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेला. 1875 ते 1877 दरम्यान विश्राम रामजी घोले होते. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जाते. या व्यतिरिक्त सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाची जी सुरुवात आहे ते 1911 पासूनच झाली होती. तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते? तर रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे होते. अशा प्रकारे आपण सत्यशोधक समाज आहे त्याबद्दल काही माहिती बघितली. आता त्याच्यानंतर सार्वजनिक सभा आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत की सार्वजनिक सभेची स्थापना वगैरे कधी काय झाली म्हणून. तर पुणे सार्वजनिक सभा आहे 1867 साली सुरुवातीला पुणा असोसिएशनची स्थापना झाली होती आणि त्याचे संस्थापक जे होते ते ग वा जोशी, म्हणजे
गणेश वासुदेव जोशी तुम्ही म्हणू शकता आणि महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने पुणा असोसिएशनची स्थापना झाली होती. कुठे झाली होती? तर ते सुद्धा विचारतात. तर पुण्यामध्ये झाली होती 1867 मध्ये. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर झालं होतं 1870 मध्ये. कशामध्ये? पुणे सार्वजनिक सभा यामध्ये. तुम्ही त्याला सार्वजनिक सभा असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे त्याची स्थापना कधी झाली? पुणे सार्वजनिक सभेची 2 एप्रिल 1870 मध्ये. त्याचे संस्थापक कोण होते? गणेश वासुदेव जोशी होते. त्यांना सार्वजनिक काका या टोपण नावाने ओळखत होते. त्याचे अध्यक्ष जे होते ते ओंचे राजे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी होते. त्याच्यामध्ये काही सहभाग होता. कोणाकोणाचा होता? सदाशिव गोविंदे, शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर यांचा सहभाग होता. आणि या पुणे सार्वजनिक सभेचा उद्देश काय होता? पुण्यातील पर्वती मंदिर संस्थानामध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि इतर प्रकारची अंधाधुंदी माजली होती, त्याची पाहणी करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे सनदशीर मार्गाने काम करणारी एक प्रमुख राजकीय संघटना होती, असं तुम्ही याला म्हणू शकता. आणि इथे ग.वा. जोशींचा उल्लेख झालेला आहे आणि त्यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे लोकमान्य टिळक आहेत किंवा महात्मा गांधी आहेत, यांच्या अगोदर सुद्धा कितीतरी वर्षाआधी त्यांनी स्वदेशीची शपथ घेतली होती. म्हणजे स्वदेशी चळवळीची शपथ घेतली होती. कधी घेतली होती? 12 जानेवारी 1872 मध्ये. अशा प्रकारे ग.वा. जोशी यांच्याबद्दल काही माहिती आहे, ज्यावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. तसेच आणखी एक महत्वाचा प्रश्न की 1877 मध्ये राणी व्हिक्टोरियाला म्हणजे हिंदुस्थानची सम्राज्ञी त्यावेळेस तिला म्हणत होते पदवी अर्पण करण्यासाठी एक दरबार भरला होता आणि त्यामध्ये गणेश वासुदेव जोशी यांनी स्वतः हाताने विणलेला खादीचा वेश परिधान करून पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने राणीला एक मानपत्र दिलं होतं. पुण्याच्या सार्वजनिक सभेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिवेशन घेण्याची जी जबाबदारी होती ती सोपवली होती. त्यासाठी एओ ह्यूम आहेत यांनी सार्वजनिक सभेचे एक प्रतिनिधी सीताराम पंत चिपळूणकर यांना पत्र लिहिले होती आणि 1897 मध्ये मात्र ती मान्यता रद्द झाली. यावर एक कमेंट सुद्धा केलेली आहे. कोणी केलेली आहे? तर महात्मा फुले यांनी. काय म्हटलंय त्यांनी? यांना महात्मा फुले यांनी म्हटलंय सार्वजनिक भट्ट सभा अशी कमेंट कोणी केलेली आहे? तर महात्मा फुले यांनी केलेली आहे. कशावर केलेली आहे? पुणे सार्वजनिक सभा यावर आधारित. अशा प्रकारे सार्वजनिक सभा आहे त्याबद्दल आपण माहिती घेतली. आता त्याच्यानंतर आर्य समाज आहे त्याबद्दल माहिती घेऊ. आर्य समाज आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली मुंबई येथे केली होती. तसं बघितलं तर समाज सुधारक आणि हिंदू धर्मातील सुधारणा करणारा एक संघ हा होता. महत्वाची घोषणा सुद्धा होती, वेद काळी परत जा म्हणजे बॅक टू वेदाच असं त्यांनी घोषणा केली होती. हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, जाती व्यवस्था आणि भोंडगिरी दिखावा समाप्त करणे या संस्थेचा उद्दिष्ट होता. आर्य समाजाचे मुख्य उद्दिष्ट होते की वेदानिष्ठित जीवन म्हणजे वेदांवर आधारित शिक्षण असायला पाहिजे, नैतिक जीवन जगणे असा त्यांचा उद्देश होता. अंधश्रद्धेला विरोध होता. त्यामध्ये प्रामुख्याने मूर्तीपूजा आहे किंवा कर्मकांड आहे किंवा हिंदू धर्मगुरू आहे यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. समाज सुधारणेसाठी त्यांनी स्त्री शिक्षण, विधवांचे पुनर्विवाह, बालविवाहाला विरोध केला होता, अस्पृश्यता नष्ट करणे अशा प्रकारे काही महत्वाचे तत्वे आपल्याला आर्य समाजाची पाहायला मिळतात. यांचं एक पुस्तक सुद्धा होतं, त्याचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश. यावर सुद्धा प्रश्न विचारून झालाय. अशा प्रकारे महत्वाचे जे पॉइंट आहेत ते आपण इथे कव्हर केलेले आहे. आता तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळाली आहे आणि यावरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. चला तर मग अनालिसिस करू. आता प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? सत्यशोधक, सार्वजनिक आणि आर्य समाज ते आपण बघितलं. प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे 1867 मध्ये. हे आपल्या उत्तरामध्ये पाहिजे आणि हे कुठे कुठे सांगितलेले आहे? पहिल्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज सगळ्यांना माहिती आहे 1873 मध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बीच आहे ते ऑप्शन क्रमांक 4 लागणार आहे. म्हणजे इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला मिळालं 3, 4, 1 आणि 2. इथे आपण बघतो सार्वजनिक सभा आहे. सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये आणि आर्य समाज आहे. आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये. अशा प्रकारे हा प्रश्न आपण अनालिसिस केला. तर तुम्ही शॉर्टकटमध्ये या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकले असते? तुम्हाला एक जरी समाज आहे, समजा आता सत्यशोधक समाज आहे, त्याची स्थापना तुम्हाला माहिती असती, ती जर आहे 1873 मध्ये आणि असं ऑप्शन कुठे दिलेले आहे? फक्त ऑप्शन क्रमांक बी मध्येच असं दिलेलं आहे. म्हणजे आणि बी मध्ये जर आहे तर तुम्ही शॉर्टकटपणे त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले असते आणि प्रश्नाचा वेळ सुद्धा तुमचा वाचला असता. अशा प्रकारे आपण हा प्रश्न डिटेलपणे अनालिसिस केला. अधिक माहितीसाठी आणि डेली प्रश्नांच्या सरावासाठी तुम्ही स्पर्धा विश्व टेलिग्राम जॉईन करू शकता. तिथे आपण डेली अपडेट आणि नोटिफिकेशन टाकत असतो. दररोज सकाळी 10 वाजता आपला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आपण. त्या माध्यमातून प्रामुख्याने एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण घेत असतो. या व्यतिरिक्त दररोज संध्याकाळी 4 वाजता आपण ऍग्रिकल्चर संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. त्या माध्यमातून जे काही इम्पॉर्टंट
क्वेश्चन आहेत, MCQ आहेत आणि एक्झाम ओरिएंटेड इन्फॉर्मेशन आपण त्याबद्दल कव्हर करत असतो. अशीच आपली फ्री टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ते आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही ॲप डाउनलोड करून टेस्ट सिरीज सोडवू शकता. कृषी विद्यापीठ भरती या संबंधित आहे. अधिक माहितीसाठी आणि बाकीच्या सुद्धा टेस्ट सिरीज आपण लवकरच लॉन्च करणार आहोत आणि फ्रीमध्येच ते आपल्या ॲपमध्ये उपलब्ध होणार आहेत. तर अधिक माहितीसाठी आणि डेली नोटिफिकेशनसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम आहे ते जॉईन करू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.